जेवढ्या गैरसोयी होतील तेवढा वनवास आपल्याला वाटायला येईल, तेवढं आपलं पाप 100% जळेल. परमार्थ हा सुखसोयी आणि समाधानासाठी नसून तपश्चर्या व्रतवैकल्यासाठी असतो. सर्व साधकांनी जरूर यायचं. जसं प्रयागला गंगे स्नान सगळ्यांना होणार आहे कुंभाचं. ते पाण्याची आंघोळ आहे. ही गायत्री मातेच्या कृपेने अग्निदेवतेच्या साक्षीने हवेची आंघोळ आहे. ही आंघोळ कपड्यासहित आपल्या सर्वांना होणार आहे. इष्ट मित्र मैत्रिणी नातेवाईक हितचिंतक आबाल वृद्ध म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत शत्रू सुद्धा आग्रह करून घेऊन या व या कुंभामध्ये सर्वांनी स्नान करा. आयुष्यामध्ये हा योग पुन्हा पुन्हा येणे शक्य नाही. आलेल्या संधीचा उपयोग करा. कलियुगाचं महात्म्य आहे संधीचा लाभ घेणे. तो सर्वांनी घेऊन आपलं जीवन व आपल्या पूर्वजांना कृतकृत्य व धन्य करा. जेवढे काही लाभ आहे ते ग्रंथ संत जिथे आलेले सर्वांना सांगणारच आहे. आपल्या डोळ्यात हा टिपून घ्या. मरेपर्यंत आपल्याला हा हृदयामध्ये साठवण्यासारखा क्षण आहे. आपलं भाग्य नसलं तरी धडपड करा. आपल्या कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, आई वडील सगळ्यांना प्रार्थना करून आपलं शरीर कसं त्या कार्यक्रमात सहभागी राहील याचा विचार करा. खाणं पिणं आणि सुखसोयी आपण आयुष्यभर जगतच आलेले, ते आपल्याला मिळतच आलेलं आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणे नाही. सगळ्यांनी सावधान व्हा आणि सर्वांना घेऊन या आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते इतरांना पण घेऊन या. ज्यांना शक्य आहे ते आर्थिक सेवेत सहभागी व्हा. ज्यांना शक्य नाही ते स्वतःला उपस्थित करा. तिथून निघणाऱ्या धुराच्या लाटा काही पैशावाले गरीब भेद करणार नाही. ज्याच्या अंगाहून ते हवा वाईल त्या सर्वांना येण्याचा लाभ होणार आहे. भविष्य ती सांगता येणार नाही, कारण मागच्या कार्यक्रमात आम्ही घोषित केलं जर शरीर उरलं तर पुढच्या कुंभामध्ये आपल्याला 9,000 कुंडी कार्यक्रम करायचा आहे. त्या दृष्टीने आपण अभूतपूर्व असं म्हणू आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ या. धडपड करा. यात येऊन पोहोचा. यासाठी केला होता असं शेवटचा दिस गोड व्हावा. ओम गुरुदेव.